नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व गुणगानी जगातील काही घडामोडी. तर प्रथम पाहूया शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. डोंबिवली पूर्वेतील आजेपाडा परिसरात शिवसेना शिंदे गटाचे कल्याण ग्रामीण उपतालुका प्रमुख जयंता पाटील यांच्यातर्फे भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. गोविंद पथकाचा एकच उत्साह दिसून आला. 150 पेक्षा जास्त गोविंद पथकांनी मनोरा रचून हंडीला सलामी दिली. या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, कल्याण ग्रामीण तालुका प्रमुख महेश पाटील तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले. ते म्हणाले, तुम्ही आज बघत असाल ठाण्याला संस्कृती मंडळ आणि भांडुपला 10 थरांची हंडी लावून आज विश्वविक्रम झालेला आहे. दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा प्राप्त झालेला आहे. तुम्ही हा उत्सव बघत असाल. आज आमचे जयंता पाटील गेल्या 27 वर्ष दहीहंडी करतात. खरं तर त्यांचे कौतुक आणि अभिनंदन करायला पाहिजे, जे म्हणजे मोठ्या हिमतीने सर्व गोविंदांना साथ देतात, त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. मी त्यांचे खरोखर अभिनंदन करतो. या सर्व गोविंदांच्या मेहनतीला सलाम. तुम्ही बघितले, एका फटक्यात 6 थर लावले. आमचे महेशदादा पाटलांनी विनंती केली की 6 थर लावा आणि 7 थर लावले. मेहनत करत असतात, त्यांचे हे यश आहे. अशा प्रकारे उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांनी या प्रसंगी आयोजक आणि सर्व गोविंदांना शुभेच्छा देत त्यांचे कौतुक केले. तुम्ही आज बघितलं असेल, ठाण्याला संस्कृती मंडळ आणि भांडुपला 10 थरांची हंडी लावून आज विश्वविक्रम झालेला आहे. दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा प्राप्त झालेला आहे. आणि आता तुम्ही हा उत्साह बघत असाल. आज आमचे जयंता पाटील गेले 27 वर्ष ते हंडी करतात. खरं म्हणजे त्यांचं कौतुक करायला पाहिजे, अभिनंदन करायला पाहिजे की मोठ्या हिमतीने त्यांनी या सर्व गोविंदांना साथ दिलेली आहे, त्यांच्या पाठीशी उभे आहेत. मी त्यांचं खरोखर अभिनंदन करतो आणि या सर्व गोविंद पथकांच्या मेहनतीला खरोखर सलाम आहे. आता तुम्ही बघितले, एका फटक्यात 6 थर लावले. फक्त आमच्या महेशदादा पाटलांनी विनंती केली की 6 थर लावा. एका फटक्यात 6 थर लावले. खरोखर त्यांची मेहनत आणि हे मेहनत करत असतात, त्यांचं हे यश आहे. त्यांना सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. जेपी ग्रुप मित्र मंडळाच्या माध्यमातून गेली 26 वर्ष या ठिकाणी दहीहंडी उत्सव साजरी होत आहे. यंदाचं 27वं वर्ष. या दहीहंडीमध्ये अनेक पथकं येऊन गेली. आज दिवसभरात 107 पथकं येऊन सलामी दिलेली या ठिकाणी. आज दहीहंडीमध्ये सत्वगुण आहे. या सत्वगुणाच्या दहीहंडी बरोबरच आज आम्ही आजेपाड्यातील अनेक समस्या आहेत, या समस्यांची आज दहीहंडी बांधलेली आहे. आणि या दहीहंडीमध्ये प्रामुख्याने पाण्याचा प्रश्न आणि आरोग्याचा प्रश्न, या प्रश्नाला आम्ही हात घालून ही दहीहंडी आज उभारलेली आहे. आणि आज या समस्यांचं निवारण करण्यासाठी आज दहीहंडी फोडणार आहे. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय, आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.